ಕಾಲನ ದೂತರ ಕಾಲಿಗೆ ಬಿದ್ದರೆ ನಾಳೆಗೆ ನಿಲ್ಲುವರೆ ನೋಡು ಎಲೆ ಮನ, ನಾಳೆಗೆ ನಿಲ್ಲುವರೆ ನೋಡು ಎಲೆ ಮನ, ನಾಳೆಗೆ ನಿಲ್ಲುವರೆ ನೋಡು ಎಲೆ ಮನ, ಮುರಾರಿ ಯನೆ ಕೊಂಡಾಡು. ಜಾನಕಸಲಿ म्हणतले ಅಬ್ಬಾ, ಮಂದಿಯ ಮಾತಿಗೆ ಎಂದೆಂದು ಮರುಗದೆ, ಮಂದಿಯ ಮಾತಿಗೆ ಎಂದೆಂದು ಮರುಗದೆ, ಮುಂದಿನ ಗತಿ ನೀ ನೋಡೋ ಎಲೆ ಮನ, ಮುಂದಿನ ಗತಿ ನೀ ನೋಡೋ ಎಲೆ ಮನ, ಮುಂದಿನ ಗತಿ ನೀ ನೋಡೋ ಎಲೆ ಮನ, ಮುರಾರಿ ಯನೆ ಕೊಂಡಾಡೋ ಎಲೆ ಮನ, ಮುರಾರಿ ಯನೆ ಕೊಂಡಾಡೋ. आणि कोणी येत यानं म्हणत त्यांनी येऊच्या पुरोच्या मी होतं ना जाय ना. ಯಾರು ಬರುವರು ನಿನ್ನ ಹಿಂದೆ, ಯಾರು ಬರುವರು ನಿನ್ನ ಹಿಂದೆ, ಇತ್ತ ಬಾರೆಂದು ಯಮಭಟರು ಎಳೆದೊಯ್ಯುವಾಗ, ಯಾರು ಬರುವರು ನಿನ್ನ ಹಿಂದೆ, ಸತಿಯೂ ಸುತರು ಬರುವುದಿಲ್ಲ, ನಿನ್ನ ಹಿತವಾದ ಬಂಧು ಸ್ನೇಹಿತ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಕ್ಷಿತಮಾನ್ಯ ಕ್ಷೇತ್ರವು ಬರುವುದಿಲ್ಲ, ಲಕ್ಷ್ಮೀ ಪತಿ ಎಂಬವನಲ್ಲದೆ ಅನ್ಯಗತಿ ಇಲ್ಲ. ಯಾರು ಬರುವರು ನಿನ್ನ ಹಿಂದೆ, ಇತ್ತ ಬಾರೆಂದು ಯಮಭಟರು ಎಳೆದೊಯ್ಯುವಾಗ, ಯಾರೋ बरोबर निन्न हिंदे. केवळ भजन एरी सगळे गरुड पुराण सांगतात होता कुशाल गरुड पुराण ಅಂತಲೇ ಪೂರೈ ಪುರಾಣ ಅಂತ ಕಾಣು ಬರೀ ಇಲ್ಲಸ್ತಾನೆ अचीन होतानी वार बरेल नाही पुरंदरदासाजींना. त्यानिमित्तानं ते सांगता की एक शरीरांतकून निर्गमन करताना जीव अत्यंत सूक्ष्म असतो. स्वप्नातून जीव सूक्ष्म असता आणि यारिಗೂ चर्माचक्षुक दिसना. चर्माचक्षु दिसना. एक सुण्यान दिसतो म्हणताची, गायी दिसतो म्हणताची, सूक्ष्म देह तुम्ही तांकां सूक्ष्म देह दिशी नाही. बायले ओरा बॉडी केक ओरा असं वैवे आमकां तुमकां ते आमचो शिकयता पळय हार्ट ऑफ लिविंग आनी ओरा ते ओरास. आतां एक सिगरेट पिवन आमी रप दूर चलता रूट रूट जावन वता पळय तशी तितली काळा ह्या आकारार आशिल्लें ते त्या आकारार वाऱ्यार वतना सूण वयर पळोवन बघता पळय वयर उपता ते लायट जालां. त्यातनं म्हणटा पळय कसं कितें ओरा 3.5 की 4 घंटे पुढ वता म्हणून द लाईफ आफ्टर डेथ म्हळ्यार बुकान सांगता. मनशान वचचें 3.5 घंटे पुढ आहे ते ओरा वता सुरेख ते वतन ते बघता तेन्ना ह्यो कोणाक समजत की गो म्हणचे आमी म्हळ्यार ताजे मागीर जावत ते ताजे मागीर आत्मा वचचे सुरे ते वता ओरा. ते ओरा दिसचें गायेक मोराक आनी तुगेल्याक कायल्याक सुण्याक हे 4 जाणां दिसता. ती बघताची बॉम्ब मारता म्हणून कायले पिंड काय ना म्हळ्यार ताजे भितर तृप्त जायनी ते थंय आसता वचना आपणा ताका तेन्ना तो कायल्या दिसता न्हू कायलो लागी ना वय वय तेन्ना तागेलो अशें कसो म्हूण सांगून उद्दा चड वता आमी करता तुगेले ते गेले सुद्दां ते वचून खाता कायल्यान गेले हें सकट सायन्स आनी ताका मस्त कनेक्शन आसा आमकां गोतना. जाल्यार ते गरुड पुराणा त्या विशयां सांगिल्लें ना हें लायफ आफ्टर डेथ म्हळ्यार ते मागीर आख्खाक कनेक्टेड कसं की तांणी बरोवन काडला. म्हणटा ते सांगता अत्यंत सूक्ष्म जाता तें जिवात्मा ताजी कर्मा फल तो सांगता की भोग भोगसुच्याक ते अंगुष्ट गात्राचे एक सूक्ष्म देह घेता. अंगुष्ट देह आसता ते घेवन परिमीत तितलेंचे अतिंद्रिय सूक्ष्म जाल्ल्यान शरीर धारण करता आनी ते ह्या प्रकृती दाखोवन निर्मीत जालेल्या शरिरा पशी ते भिन्न आसा तशी ना ते अशी ना ते एक म्हणे एक इतले भाग शेंक संगीत कळना ते ताका आकारांनी ना तशें आसता म्हणटा. ते सूक्ष्म शरिरान ते जीवात्म ताण केल्ले धर्म अधर्माचे पाप पुण्य फल सुख दुःख जावन भोगचे ताणटा जेन्ते नरकेयातन बगलो तांतू घालून तळ्ळो हांतू घालून बातलो तांतू दाडायलो गरगसान कुड केल्लो स्वप्ना आनी केलो सुद्दां आमगेले देहा लागता ते ना जाल्यार सूक्ष्म देह भितर पडले थंय गरगसान स्वप्ना कट करूं जाता कोणी आमकां त्यात हांव काय 2 भाग जायना इत म्हळ्यार हें भौतीक देह ते सूक्ष्म देह ताका पुरे अनुभव जाता जाल्यार
ते जोडणं नांद पुरा चिरडो असताची त्या लहान झाले मरणावे म्हणून मोरूंग ते मेलणे ते आणि काही मोर्चे ताजे सूक्ष्म देहात जाऊचे अनुभव सांगता तितले सूक्ष्म देहा वचून ते वेदव्यासादीन बरे इळेच चिजो बरे नाही त्यांनी पिछ नाही तांका नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धी पुऱ्या पुराण ताण बरं येईल मग वेदव्यासानं त्यामुळे वेद अर्थ जातं ना आमका पडेल नाही वेदांत सूत्र बरेल नाही उपनिषद पण ना कडे पुराण रूपार चांगलाय थोडे अर्थ जातात थोडे तेव्हा पट्ट्यानी म्हणून असे मध्ये घरची होता राहिलो आहे तो कच्छ आयलो त्या बरं चिरडवान तांकां सांगची ताकद आम्ही दवरून घेऊ का आमकां गुत जाऊ ताजे खातीर ते सांगता की ते अगत्य जावन तेच सुख दुःख ताजेन बघता यममार्ग यातने भोगच्याक यमरा लागे वता तांत भितर एक आनीक अगत्य जावन विषय कसलो म्हळ्यार तो सांगता की केवल मनुष्य जीवी मात्र मृत्यू नंतर अतिवाहिक अतिंद्रिय सूक्ष्म देह धारण करता पशु पक्षीक ना ते पाप पुण्याने करना ताक नीचे वचून जाला आता गाई येण राबोनो तुवें ताजे दूध काणो उदकान विकल्यार ते गोत ना ती तो दूध दिता आता वाघाक 4 दीस उपास दवरी तणान घाली काय ना ताका गोत ना ताजे DNA मास खावका म्हणून बरयला गायेक 8 दीस तू उपास घालून ताका ब्रॉस्ट चिकन दवरी खातवा ती तेका तण जाय आमकां तशें न्ही तेवूय चलता येवूय जाय येऊ तेव सर्वय खावच्या तयार पळय आमकां बुद्धी दिल्या तांकां ना आमकां विवेचना शक्ती आसत तांकां ना ताजे खातीर ते सांगता ते सूक्ष्म देह धारण करता मनीस आनी त्या शरिरान यमदूताले मार्गा ಮೂಲಕ ಯಮರಾಜಾಲಾಗೆ वता जाल्यार अन्य प्राणींक म्हणटा 84 ಲಕ್ಷ येवनी भितरी 30 ಲಕ್ಷ ಪ್ರಾಣಿಯೋ 20 ಲಕ್ಷ झाड रूख तण हे पूरे मेळणो पदेಗಳು गुल्फ हे सकड मेळणो 20 ಲಕ್ಷ 11 ಲಕ್ಷ ಕ್ರಿಮಿಕೀಟನ್ ವಿಷಜಂತು 10 ಲಕ್ಷ ಖಗಚರ 9 ಲಕ್ಷ ಜಲಚರ 4 ಲಕ್ಷ मनुष्योनी 4 ಲಕ್ಷ टाईपस आम गोतना एक्सिमोस हे ते म्हणून आम्ही पळयले ना गुयक हे त्या मनशाकडे कंकयस आमकां तांगेले विशय गोतू ना आ सुण्या भितर 4 पायांनी एक बाल आनी भोव म्हणचो तो सुणे तांत अल्सेशन सुणेस वय वय आनी डॉबरमॅन सुणेस जर्मन शेपर्ड सुणेस कंट्री सुणेस वय वय पमेरीन सुणेस सुण्या भितर मजा जाता आमी सुणे 4 बाल आमकां तशें 2 पाय 2 हात 2 दोळे अशें मनीस हो ना त्या मनशा एका डळे मरता आमी तेकडे गेले मरतात ते देव मात्र पळोवचे आकार तशी 4 लक्ष येवन असं म्हणटा ते जाल्यार अन्य प्राणीक हे कसं जाता म्हळ्यार अन्य प्राणीक हे सूक्ष्म शरीर प्राप्त जायना तांणी तक्षण आनी खंयचे येवनी जल्मायचे वायू रुपार आसूचे आनी खंयचे गर्भार येवचे तांकां म्हळ्यार तांगेले हाजीर न्ही देवान घालची तांकां गोत ना म्हाका तें जाय आमी जाल्यार म्हाका आनी देवत येवन येवका जाल्यार कसं की आमी करूं न्ही सांगलां तें केल्यार तूं दैव येवन वता तुका स्वर्ग मेळटा तुका वयली 7 लोक आसाचे भूर भुव स्वाहा भू म्हळ्यार भूंय भुव म्हळ्यार पितृलोक स्वाहा म्हळ्यार स्वर्ग महलोक जनलोक तपलोक ब्रह्मलोक अशें 7 मुळां तूं भूतला मुळां तूं अतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ मातळ पातळ मागीर 28 मेन हजारोच 84 ಲಕ್ಷ काही कसं जालें यमलोका भितर तागेले सगळे हें दिवचे शिक्षा दिवचे जागो तांकां 28 नरक श्रेष्ठ त्या पुरा विवर्शीत मागीर सांगता ते प्राणीक सूक्ष्म देह प्राप्त जायना तेले तक्षण अन्य योनीले जन्मಕ್ಕೆ ಬರುತ್ತದೆ ताजे अज्जीने केलेले कर्म न्ही म्हूण ना ते कांय करना पापा ताका ते तांतू पोण जाला कोणी मारल्यार मरता ना हांवें तशी खाता सकाळ जल्मा येईल जिवी दनपार भितर येवन येवन मोठो जावन पिल्लें जावन हें जावन राती मांतार जाता ताजे 100 वर्स ते रात्री सूर्यान बुडच्या वेळार जल्मा येईल जिवी ते मोठं जावन हें जावन तें जावन सकट जावन ती मांतार जावन सकाळ जातना मरता सूर्योदय वेळार जल्मा येवन सूर्यास्ता मरचेच सूर्यास्ता तांगेली 100 वर्स तशी आमकी ही 100 वर्स देव लोकांक 100 वर्स म्हळ्यार 36,000 वर्स आमगेले तशी मुखार गेल्यार तितले चडच तशी ते सांगता की ते तक्षण योनी भितर पक्षी पशु आदी तिर्यक योनिಗಳ ಪ್ರಾಣಿಗಳು ಮರಣಾನಂತರ ಕಸಂದತ್ತೆ म्हळ्यार ವಾಯು ರೂಪ ಅಂತ ವಿಚಾರ करता ಪುನಃ ಯಾವುದಾದರೂ ಯೋನಿ ವಿಶೇಷದಲ್ಲಿ ಜನ್ಮ ತಾಳಲು ಆ ಯೋನಿ ಗರ್ಭಗಳಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶಿಸುತ್ತದೆ ಕೇವಲ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಮಾತ್ರ ಕೈ कसले शुभ अशुभ कर्म फल भोगचे म्हळ्यार आमकां गुत्तस हें शुभ अशुभ जाल्ल्यार करता पण ताजे निमती शुभ अशुभ फल इहलोका भितर परलोका भितर भोगूंक पडटा तांकां ना तांकां एक पण ते नीचे तर तांकां कांय कळना वय वय तांकां कांय कळना
ತಂಗೆಗೆ ವಾಗ ಬಸನು ತೋಷಿಪುರ ಮನುಷ್ಯ ಆನೆ ಕೆಲ್ಲರ तो आने नीचे होऊन ताक गुत्तू ना ते मी जंगारी उडता मनुष्य अर्थ जाता कळतं पण वळत नाही सकड अर्थ जाता मन गोवून आम गेले ताजे गतीर ते सांगता की तक कसं बघ ते अशुभ कर्मात कसं म्हणणार हे प्राणिक आहार निद्रा भय मत इतलेच वरलेले हम 4 लक्ष जनाक मात्र आहार निद्रा भय मैथुन ताजे ಒಟ್ಟು विवेचना शक्ती दिल्या विवेचना शक्ती म्हळ्यार कसं हांव कोण बा कशें ह्या जल्मा आयलो ह्या घरांत तूं कशें आयलो कशी अशी म्हाका ही चेडूं अशी कसं म्हाका सुख हांव कसं केलेलें हें कशें हांगा कश्ट येता म्हाका कशी चेडूं विचार गेलें कनाचें मागेली तशी रोग हे ते आलोचन करची शक्ती आमकां दिल्या कसलें मेन चुकिल्लो हें तांकां कळयना विवेचना शक्ती दिल्लेली आमी नाका जालेले कडेन वापरून वापस पाप करतात गाय एक दूध दिवचें येता तितलेच ताका उद्दा घालून विकचें काम करचें आमी विवेचना शक्ती वाले ती गोगोता पळय ती उद्दा घालता ना आमी घालचें तसोच सगळं काम करून आमी वायट करून घेतात तांणी कसलें वायट करनाचें काही एक गांवांत दोशच म्हळ्यार पण जम्यान सांगलें एक गांवांत दोशच म्हळ्यार प्राणी दोश करना पक्षी दोश करना बुई दोश करना देव कशी दोश रहितचे वय कसली पशु पक्षी जवळ रोग झाड जवळ कोणीय पाप करना ती करचे अधिकार कोणाक आमकां मनुश्यांक ते आनी ते प्रायश्चित्त आमी करून घेवपाक शिवाय देवान करचे न्ही गांवचे दोशा कारण जे ना शिवाय गांवची न्यायालय न्ही गांवचे प्राणी न्ही तांणी कसलेंय करनात आमी करचो कडे त्या निमतान आमकां ते नरकोन ह्यांच्या कडेन बरयलां जाग्रतेन राबूंक आमी ताजे गतीर सांगता कसं जालें म्हळ्यार प्राण्यांक नातिल्ली एक विवेचना शक्ती आमकां दिल्या हांव कोण बा इतक नित्य हांव सुखा प्राप्ती खातीर प्रयत्न करीत जाल्यार दुख्ख येतीत म्हाका म्हळ्यार हांव स्वतंत्र न्ही मैं जाल्यार असत्वत्व कोण म्हाका हांव नियंत्रण करती हें कसं जालें तें मागीर पयलीं वयर कसं आसा कोणाक करना कसं जालें कितले प्रमाणार केन्ना कोणाक कशें कोरका म्हणून वयल्यान अटोर न्हयचें ईश्वर सर्वभूतानां हृदयेशर्जुन तिष्ठति भ्रामयान सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया ಭ್ರಮಣ ಕರೈತಾ ವೈವೇ ಈ ಜಗವೊಂದು ನಾಟಕ ಮಂದಿರ ಜನರೆಲ್ಲ ಸೂತ್ರ ಬೊಂಬೆಗಳಯ್ಯ ನೀನು ಆಡಿಸಿದಂತೆ ಆಡಿಸುವುದೇ ಯಾಕೆ ವೈವೇ ಲೀಲಾಮಯನು ನೀನಯ್ಯ म्हण ताजे गतीर सांगता ताजे खातीर तो तें विवेचना शक्ती वापरून पाप पुण्य शुभ अशुभ कर्म करचे अधिकार ताका आसून तो ताण उपयोगिसून ताका अनुसार जावन सुख दुःख भोगता प्राणी ना तें कसं खावका म्हणा की तेच खावचें तिका तूं थंड दनतील पुलावांनी दिल्यार काय ना वागो ताका जायना ताका तूं मास दिवका बैवे तुवें दुसऱ्यान मारलें काय ना तागेले DNA बरयलें ना ताणें मारलें काय मारलें सोडूच तसंच सकट म्हणटना ताका तो सांगता ताजे निमते मरणानंतर जीवात्मा सूक्ष्म शरीर धारण करून तग्गेल कर्म फला स्वरूप जावन अशें स्वर्ग नरको ताका बगूका पडटा आनी तदनंतर वापस पुनर्जन्म जाता ताका थोडें बगून कांयच जावका पण सांगता अथवा ताका मोक्ष प्राप्त जाता ಅದು ಮಾರ್ಮಠ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಸಂಗಿಲ್ಲ ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಮಾಡಿದಂಥ ಕರ್ಮಗಳು ಸ್ವಲ್ಪ ಅಲ್ಲಿ ಆದಮೇಲೆ ಉಳಿದದ್ದು ಈ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಬಂದು ಈ ಜನ್ಮದ ಕರ್ಮಗಳಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಕೂಡಿಸಿ ಸ್ವಲ್ಪ ಕಳೆದು ಸ್ವಲ್ಪ ಬಾಗಿಸಿ ಸ್ವಲ್ಪ ಗುಣಿಸಿ ಉಳಿದ ಮೊತ್ತವೇ ಇನ್ನೊಂದು ಜನ್ಮಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗುತ್ತದೆ ಈ ಜನ್ಮದ ಮೊತ್ತ ಮೋಸ ಎತ್ತಿದ್ರೆ ನರಿಯ ಜನ್ಮ ಬರ್ತದೆ ಮರಿ ಅಂಕ ಬೈ ಬೈ प्लस मायनस करचे आम्ही शिवाय प्राणी करण्याचे तांकां कशें गेलें कितें जीव करतात पोटान मरता शिवाय तें केलें चलना ना ताका जायना तशेंच सुद्दां सांगता की मरणानंतर जीवात्म सूक्ष्म शरण धारण करून तग्गेल कर्म फलस्वरूप स्वर्ग नरक भोग करून ताजे नंतर तो पुनर्जन्म येता जावो मोक्ष प्राप्ती करून घेता प्राज्ञ ज्ञान मुळ्ळे पुळ्ळे श्रेष्ठ मुनी हे परलोका सिद्धांता वैरी तांणी विस्तृत जावन विवेचन केलें अशी जावं न्ही तांणी वेदव्यासादीन अशी जावं सांगिल्लें न्ही सगळें तांणी तें मनावर न्हू तें आचरणे हाडून ताजेन कसं जाता पूण पळोवन कोण कोणाक आतां कशीच कडेन हे कोरोना वखद दिवन पळयता पळय रित्त की ना भितर इम्यून सिस्टम वाडता की ना त्या सकट तांणी तेंचे कडेन करून पळोवन आमकां कसं कसं जाता म्हणून पळय इंजेक्शन दिवन केलें ना पळय देवालें नांव गेली कसं जाता पळया मागीर म्हणटना तें जाता तेन्ना तांणी तें टेस्ट करून पळोवन मागीर आमकां सांगता केवल नामस्मरण पुरो तशी विसरत जावन तांणी विवेचन करून आमगेल्या शास्त्रांत पुराणांत मृत्यू स्वरूप मरणासन जाल्ल्या व्यक्तीला अवस्था तागेल्या कल्याणा खातीर तागेल्या अंतिम समयार ನೆರವೇರಿಸಬೇಕಾಗುವಂಥ ಕೃತ್ಯ ಆಮ್ಮೆ ಕುರ್ಕ जाल्लेले कर्म तशी विविध प्रकार दानादी निरूपणे ताजे ಒಟ್ಟು एक केले मृत्यू नंतर और्ध्व म्हळ्यार
तदनंतरचे त्या दैहिक संस्कारो पिंडदान दशगात्र विधी म्हणजे 10 दिवसांनी ते देव कसं कडं आणि निरूपण त्या दशगात्र विधीच तर्पण श्राद्ध एकादश सपिंडीकरण अशौचादी निर्णय कर्मविपाक आणि ಪಾಪಗಳ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತದ ವಿಧಾನ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ ಎಷ್ಟಕ ಕೆಲ್ಲ ಕೊರೆತ್ ಇತ್ಯಾದಿ ವರ್ಣನೆ आणि ತಂತು ಅವುಗಳಲ್ಲಿ ನರಕಗಳು ಯಮ मार्गಗಳು आणि त्या मार्गारी येऊची वैतरणी नाही भयंकर नाही ती तीनही यमा सभा चित्रगुप्तादील भवन या सर्वाची परिचय तो दिलेला ते तुम्ही ना म्हणून सांगू जाय ना किती मैल दूरच म्हणून सांगला यमलोक दक्षिण डेकान किती मैल दूरच पुरे सांगितलं अशी नाही अशी एक हवा में उडाने का नाही अशी नाही त्यांनी पुरे प्रूव्ह करून सांगला तसेच ह्या प्रकार पुण्यकर्मींक तेज प्रकार पुण्यकर्मी लाभ जाऊ तसले स्वर्ग वैकुंठादी लोकावर्णने त्यानंतर पुरुषार्थ चतुष्टय धर्म अर्थ काम मोक्ष म्हणारे धर्मारी अर्थ कमवणं मोक्ष अड्डी तशी कामाक वापर का काम म्हणे इच्छेक म्हणून शिको चमक म्हणूनची रामायण सांगताना चिरडुवांत केले मग ते देऊन ऐकल की तो की हा मग धर्म अर्थ काम मोक्षात समजला की ना बा हे चिरडुवान कहाणी सांगची पडेल प्रत्यक्ष पडेल जाता पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रभूचे लोचन पाणावती कुशलव रामायण गाती स्वय श्री राम प्रभू ऐकती कुशल रामायण गाती आम्ही केलेलं कर्म ती धर्म अर्थ काम मोक्षाचे चतुष्टय आम्ही तरी येते की ना म्हणून बोलवून कोर का त्याची भाईले अधर्मार करूच्या ना तसं सांगता वैकुंठादी लोक स्वर्ग लोक मिळका झाले कसं कोरका त्याचे वर्णन आहे आणि त्यानंतर पुरुषार्थ चतुष्टयाचे धर्म अर्थ काम मोक्षाचे प्राप्ती करचे विविध साधन कसले तज्जी निरूपण हे सर्व त्यानंतर जन्म मरणाचे बंधनांतून मुक्ती जाऊच्या क आत्मज्ञान प्रतिपादन या सक्कट गरुड पुराणाचं आमका प्रेतकांड तिथलं सांगू जाय ना तांकां ओडते गरुड पुराण व्हडले सानेनी नाही हे प्रेता एक कांड कळवे आता अध्यायू तंत एकाच सूर जाता ही आमुष्मिक दुःख निरूपण म्हणजे पुण्यक्षेत्र जाऊन आशिल्ले नैमिषारण्य आम्ही तरी शौनकादी मुनी स्वर्गलोका प्राप्ती खातीर 1000 वर्ष तपस्या करता असतना तांणी यज्ञ करता असतना सत्रयज्ञ म्हणटात सत्रयज्ञ आनी यज्ञांत फरक आसा यज्ञ म्हळ्यार एक मनशान तागेले एक खातीर तागेले खातीर करचें सत्रयज्ञ म्हळ्यार जगत्याक चांगा एक करचें आता स्वाम्यानंद शतचंडीने करोची सगळी आमगेल समाजाक सत्रयज्ञ तो यागाने करोच तांगेल किती करचेतल्या रे ते यज्ञ नाही सत्रयज्ञ तशी तांणी करता असतना त्या प्रातकालार तांणी आनीक कर्म सकट कोरून त्यात मागीर सुतपुराणीक येतात सुतपुराणिकांचं सकट सांगचे तांकां उग्रश्रव तागेलें नांव रोमर्शणा पुत्त सुतपुराणिकानो तुम्ही सूख दिवस तसेल देवयाना मार्ग आमकां समग्र रितीन दोळ सांगिल्लें म्हळ्यार पुराण आदी सकट ताणें सांगचें आमकां वय नैमिषारण्यात तशें आसतना आमकां प्रस्तुत आमकां सकट भयानक आशिल्लो यममार्गा विशींचें कितें सांगता वे म्हणून म्हणटा तें आमकां सांगता सुत म्हणून सांगता मुनीनो तुमकां अत्यंत दुर्गम जावन आशिल्ले ते यममार्गाचे विशय हांव सांगतात हें पापीक दुःखदायकय आनी पुण्यात्माक सुखदायकय जावन आसा श्री विष्णू भगवानान गरुडाक सांगिल्लें गरुड पुराण म्हळ्यार गरुडाक सांगिल्लें तशींची हांव ताणें सांगल्या वरी तुमकां आतां सांगता म्हणून म्हणटा एक पंत वैकुंठा भितर सुखपूर्वक जावन विराजमान जगतपती श्री हरीक तागेले चरणार गरुड म्हणून तूं राबून आसता वे तागेले तुंबुरो नारदो ते थोडे थोडे आसताय तितले जाणां राबताय जय विजयादी तेन्ना जगतपती श्री हऱ्याक गरुडू मात भक्सून नमस्कार करता आनी म्हणटा हे भगवंता तुम्ही म्हाका भक्ती मार्ग लायक कोण सांगला अनेक प्रकारार वर्णन केलां आनी भक्तांक प्राप्त जावं तसलो उत्तम गती आमकां सांगल्या स्वर्गादी लोक कशें मेळटा आतां म्हाका भयंकर जावन आशिल्ली यममार्गा कोर येतो आयकूची इच्छा देवा तुगेले भक्ती नकून ते विमुख जाल्ले जीव आसा पळय ते म्हळ्यार आमगेल्या चली विमुख जाल्ले जीव आसा पळय नरकां वता काय नवें म्हूण हांव आयकलां म्हणटा वय म्हणटा भगवंता
ते तुगेल नाम सुगमतेन स्मरण करच्या मो नालीक जिब्बे कैसं मता तक्ता गेले वश असता मागीर इतले त्यांनी ज्ञानाचे म्हणटा इथे म्हणा रे आदाग्यो ती जीवी ते वश असूनही जीवी नरकावतीते तुगेल नाव ज्ञानातील अथवा आणि अधम मनुष्यांक धिक्कार चुक असल्यांक म्हणटा की तुगेले नाव घेतर उद्धार जावे त्या ज्ञानात धिक्कारच रे ताका परमात्मा हे पापींक कसल गती प्राप्त जात रे म्हणटा म्हणा रे तुगे जीभ कंट्रोल असताना जाऊ का जीभ पडतर मागीर जायना मुरझोळा जीभ पडतर राम राम म्हण म्हणा ताका कसलें कळना सूर्य दखून अभ्यासातले मान तेत्ता वय वय ಕೋಮಳಾಂಗನ ಆ ವೇಳೆಗೆ ಒದಗಿತ್ತು ರಾಮ ರಾಮ ಆ ವೇಳೆಗೆ ಮಳೆ ಮರಣ ಕಾಲ ರೀ तजगतीर तो सांगता की ते कसं कोरका तो सांगता की पळय परमात्मा हे पापीन कसं गत प्राप्त जाता त्यांनी यममार्गार कशी वताच अनेक प्रकारात दुःख प्राप्त जात काही नव्हे म्हणटा भगवान गरुडा पापी जनान वच्ची नरका यात्रा विषय ऐक ते ऐकतना आमचे मनुष्यांक भय भीत जातात आणि तू सगळं हल्लून वतलो त्यानं म्हणे बघू का पडता नरका वतना बट जा तू कंपन जातलो म्हणून सांगता ह्यो यममार्ग ऐक सदा पापपरायण जावन आशिल्लो कोणान वच्चें म्हळ्यार मुख्य आत्ताही आम्ही जीवशैली म्हणजे आम्ही आत्ताही हें कसलें वाजून म्हणून बरलें पुणे समजाय साहेबा म्हणून पळय सदा पापार्चन करतलो दयाहीन दय म्हळेली ना कोणाले वयर कडक्क तसलो धर्मरहित धर्मार ना अहंकारो हांव 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 शिवाय कोणय ना म्हणून अहंकार अहम मागीर दुष्ट ಜನರ ಸಂಘದಲ್ಲಿರುವ ದುಷ್ಟ ಜನ ಸಂಘ करतलो ताका प्रीती दुष्ट जना ಒಟ್ಟು ಬುಷಿ ಮಾಡ मागीर सत्संग सत्शास्त्रादಕ್ಕೂ विमुख जालो तसलो ಏನಾಗ ಪಡೆ तसलो ಸ್ವಯಂ ತನ್ನನ್ನೇ ಪ್ರತಿಷ್ಠಿತನೆಂದು ಎಣಿಸಿಕೊಳ್ಳುವವ हांव सगळ्यां पाशी हुशार म्हूण लेखतलो दुरंकारी म्हूण सांगता नंतर धन ಮತ್ತು गौरवದ मद उन्मत्त तज्जन एक मत्त एक उन्मत्त एक प्रमत्त म्हणटा नारद मत्त म्हळ्यार पिल्लोलो ताका कसली मनावचन ते व्हड उडता ताका काय बदां हांगा पात उन्मत्त म्हळ्यार पिशें प्रमत्त म्हळ्यार दुड्डू माथ्यार वलोलो ते सूर पित्तल्याक पुणी ती बाटली सकल दोन ताजे कारण पिवचरा बैलार खंय तो समजता उन्मत्ता कसले देवे गोळ्यान दिल्या तो पिशे समजत हाका सम करूं जायना नारद सांगता हांकां सम करूं जायना दुड्डू माथ्यार वलेल्यांक श्रीबंद रोगಕ್ಕೆ बडतनवे औषधವು म्हणटा दुर्बळपण दिवचे औषध तांकां विंगडना म्हणटा आनी सांगलेच कुबेराल चेडू हांकां ते नळकुबर आनी मणिग्रीवा पळय ते रूख कोण घाली ताणें कृष्णान तांकां उद्धार केल्लींचे ते तांकां सांगिल्लें ताणें श्रीबंद रोगಕ್ಕೆ बडतनवे औषधವು विंगड औषध ना तेच ना तो सांगता असत्य भाशे जाय म्हणून जाल्यार रेशीपटी उलोवचोची ते अभ्यास जाल्यार म्हणून वता उलोवची बटी तेन्ना सत्य मांद्र उलोवचे अभ्यास केले रे असत्य उलोवचें जायना असत्य उल्लोचे अभ्यास केले तांकां ते वाऱ्यार पडता हच्ची गोंदलां पडता म्हळ्यार असत्य उलयलो ताका आंगेक उलयन उडगसना थंय 5 रुपये म्हळ्यार हांगा 8 रुपये 800 म्हळ्यार एकाणें 1000 म्हळ्यार आमकां एका मोल सांगिल्लें खंय निमगेलें रे एका उलयतालें बयना तो बिरबिरता आनी कोणी मोल निमगेता तो सुरेश सांगिल्लो कोणी आसो पळोवन ताका साक्का मात त्या पिक्चर पळयल्यार बट्टे उलयताले सत्य उलयताले खंय राबा कसलें करी बई आसो पळय आज सांगिल्लें पांय सांगिल्लें केन्ना निमगेलें एका सांग पट्टी उलयताले तेच न्ही तागेले 800 गेले 500 आनेकलेले 1000 आनेकले तांतू आनेकलेले आनी 800 म्हूण कातले आनी तूं कोणच पळोवंक हांगा ता उलय असल सकट असत्य भाशे केन्नाय गोंदलां पडता भारी वायट असत्यवादी इतले कोणूय ना वायट असत्यवादी आसुरी राक्षसी भावाची आनी दैवी संपत्त नातेलो दैवी संपत्ती म्हळ्यार चांगुण नातेलो अनेक विषय आसक्तದಲ್ಲಿ ಭ್ರಾಂತನಾದ ದುಡ್ಡು ಬಂಗಾರ ಬಾಯಿಲ ಚೆರಡು ಅಂತಂತ ಪಳ್ಳಲು ಮೋಹ ಬಲೆಂಬಿತರ ಪಳ್ಳಲು ಹಾಗೂ ಕಾಮನೆಯ ಭೋಗಗಳಲ್ಲಿ ನಿರತನಾದ ಇಂಥ ಜೀವಿ ಅಪವಿತ್ರ ನರಕದಲ್ಲಿ ಬೀಳುತ್ತಾನೆ तस्सले आणि पुढचे देव सांगता कोण ज्ञानशील की तो परम गती प्राप्त करून घेता रे पापींक या लोकां भितर दुःख प्राप्ती आणि मृत्यू नंतर खंयचे प्रकार यमयातने तांकां जाता म्हणून आयकता हांव सांगता म्हणटा यमयातने कशें आसता पूर्वजन्मार्चित पुण्य पापाचें फल सूर्य बघून घेतो जल्मा येताना एक जन्माक आनी तागेलें कर्मफल जावन जिवीक कसली एक आदी व्याधी येता आदी म्हळ्यार मनायुच दुःख व्याधी म्हळ्यार देहायुचें दुःख आदी व्याधी नरळतची सर्पशें बलिश्ट जावन अशें नरळता तो काल येता आनी ते जिवीक समीप तेलाक घेता
जाल्यार तें नाही म्हणतार प्रयत्न की रोग जाता नाही ताका वैराग येना काही येना ताका तेदना जिवी कोणाक पालन पोषण कश्ट पळोवन ताणें केलां की त्या जिवीन तांगेली हे निमते तांगेल पराधीन जावन ताका तांणी पोसोवका पडटा चेडू बाळान वयवे तो रोगी जाता अजिर्णान पिडीत जाता ताका आहार समस्त चटुवटीकी उणी जावच्या सुरू जाता म्हणटार जाता की रोगान प्राणवायू भायरी भितरी नाडींत कोप भरता श्वास घेवचे कश्ट जाता स्थगीत जावन दोळ वयर सकयल वता श्वास घेतना हे सकट सांगचे देवान उसिराडಲು कष्टವಾಗಿ तागेल सकट आपता देतो उत्कट वेदनेन प्रज्ञा सोन जावन मरण पावता पुरेसो उठू कांय करूं जायना वय जायना तेन्ना सांगता आनी ताजे अंतिम क्षणांत जिवीक दिव्य व्यापक दृश्ट दिसता काही अंतिम क्षणांत ताका दिसता कसं दिसता म्हळ्यार ताका एका पण लोक परलोक दोन्ही दिशा सुरू जाता ताका तेन्ना हें आनी कसं बोमार रे ताका मना वचना तूं खंय घेवच कसं घे पळयतच देह तेच तेन्ना सांगता तेन्ना चकीत जावन तो ಏನನ್ನೂ ಹೇಳಲಾಗುತ್ತಾನೆ कसले हें सांगचें जायना ताका इथं म्हळ्यार तो लोक परलोक कसं पळयत म्हणून ताका गोत्ता तेन्ना यमदूत लाग घेताचे प्राणवायू तागे स्थान सोणू काही असोच की एक क्षणांत एक युगशन जाता ताका त्यान मने प्राणवायू वतान जाता तागेले प्राणवायू शरिरांत करून भायर येता पापील प्राणवायू अधो मार्गान येता जननांग जवळ गुदद्वारांत करून येता त्या समयार ताका दुनियातांत पाशांनी दंड घेवन राबिले नग्न तांतूय दांत कट चापतले क्रूर क्रोधपूर्ण नेत्रान अक्का पळयता दोन यमदूत ताका दिशा सुरू जाताचे तांगेले केस सकट निटर आपल्यागे सेटे दुनीन ते देखे निटचे नंतर ते सांगता कायल्यावरी काळो बण्णू काही हागेन ते कप्पು ಬಣ್ಣ ತನಕ आणि वक्र तोंड आणि उगुरुಗಳು ಆಯುಧದಂತೆ ಕೈ नांगट आयुष्य असता तांगेल विकार रूप पळोवन भिवन तो मरणासन जिवी तागेल जड देहांत दाखोवन आहाकार करतची तांगेले पाशां बिगवीन ताणटा भायर ताका ते सूक्ष्म देह म्हणून गोत्ता ताका ताणल्यावर जाता बदां आमी भितर आमगेले सूक्ष्म देह न्हू आसूचे ताजे जोरार ह्या सकट आमगेले हात पाय हलता शिवाय त्या नाय जाल्यार डब्ब जाता प्रयोजन ना ताका सांगता ताका पाशां बिगसून अंगुश्ट मात्रात ते पुरुष भायर येता आणि यमदूताದಿಂದ ಎಳೆಯಲ್ಪಟ್ಟು ಯಮ ಮಾರ್ಗ ದಿಕ್ಕಂತಕ್ಕೆ वरताचे त्या यमदूतां पळोवन बिल्लेल ती जिवी हृदय छिद्र जावन सगळो कडकडत भिवन म्हणटा ताका मार्गार ताणें यमलोका दिक्कान वता सुणी चपताची तें कार्य आमकां सपनां चपल्यावरय फिलींग जाल्यार ताका त्या फिलिंगाची तागेले देह त्या देहा न्ही मेल्लेल्या देहा न्ही ताका चपता आमकां सपनां चपल्यावर सपनां चपतना आमकां चपची तें दुखता सकट जाता आमकां जाल्यार आमी बद्दल जाग जातर कळटा हो सुणी सपनां तुलें तें जोडटा कळना तशी ताका सुणी चपता हसिवो आनी दाह पोटाबूक लागता तान येता सूर्याल दाह अग्नी आनी हून वार बिसविता संतप्त जाता दूध ताजे मदीं चाटीन मारता ताका आनी बिसी सांगता कुडिवंता मरळू कुदीच म्हळ्यार कसं म्हणटा आमी खतखतीत नमुन्याचे रेंवेर चमकायता ताका विश्रांती रहीत जलरहीत मार्गार ताका चमकुच्याक असमर्थ जावन मध्य मध्य कठीणच जावन डब्बनी पडटा मूर्छित जाता वपासतानी ताणटाची वपास उठयता तशी तो वतची ते पापीक अंधकारयुक्त जावन आशिल्ले यमलोका व्हरताचे यमदूत एक ಗಳಿಗೆ म्हळ्यार 3 मुहूर्त ताका घोर नरक यातन एक पंथात दाखयताची सृष्टी करून पळया ही सकडाक आमतुलेच तुका यमधर्मरायान सांगले सुताक नमुन्याची वैतरणी नाही अशान गरगस्सें हें करता असं सुणी चपता असं कसं पक्षी येवन कोंगता ते सकड पळयता हें तेन्ना ताका भंय सृश्टी करून ताका आकाश मार्गान वपास मनुश्य लोक तांडून हाडता वपास तितून हे पंथात दाखोवन हाडटा सकल त्या पाशान बिगेल पट्टू तानी आनी बुकेन पिडीत जावन आसता ते पाता की पुत्रान केल्ले पिंडदानाचे भोगो ताका मेळना तेन्ना पिंडदान करता मेलचे एक पिंडदान आसता गेलें तें करता जाल्यार पट्टान ते बुकेन व्याकूळ जावन तो यममार्गार वपास वता कोणाक पिंड प्रदान दान जायना की तें प्रेत रूप धारण करून एक पंथ कोणूय करनी जाल्यार तांगेलें कसली प्रेत रूप धारण करून एक कल्प पर्यंत एक कल्प म्हळ्यार ब्रह्माल एक दीस पळय 480 ಕೋಟಿ ವರ್ಷತೆ
तिथली राती 840 ಕೋಟಿ 840 तिथले रातेने दिसू त्या कल्पताय तो निर्जन प्रदेशात तो दुःखदायी जाऊन ते भ्रमण करतं प्रेत त्या पापेले कर्मा फल नाच जाऊच ताई तक मनुष्य शरीर प्राप्त जाय ना उपास मस्त प्रेत जाऊन बावता पडते प्रेत मोस्टली अंग असू ते काही नदी तिरारे तिळसणाचे आणि अरळी कसं म्हणता आम्ही वटवृक्ष गुळीरुक कज्जेरी ते मुखार येता तका पुत्रानं नियमित जाऊन 10 दिवस ताई पिंड प्रदान कोरका त्या पिंडदानाचे 2 भाग प्रेता देहाक पंचभूता सृष्टी जाता किसान देह सृष्टी जावचेच 3 भाग यमदूतांक 4 भाग त्या जीविक आहार जाता 9 दिवसांत प्रेत शरीर निर्माण जाता जे कज्जी ते देहदानानंतर या पिंड प्रदानानं ಒಂದು ಮೊಳ कितले इतलं दिगवाय हा तिथली दीग तक उद्द शरीर प्राप्त जाऊन तज्ज मुखारी ती जीवी यमलोका वाटेरी शुभ अशुभ कर्माचे फल भोगसूच्या वत्ता त्या पिंड शरीरानाची 12 आणि 11 आणि 12 दिवसात भोजन जेवत ते